रायगडचा पालकमंत्री कधीपर्यंत नेमला जाणार? या सगळ्या वादाला तोंड सुटून आता जवळपास महिना दीड महिना होत आला. आता ह्याच्यावरती साहेब आणि म्हणजे DCM CM सगळे आमची तिन्ही मंडळी चालू आहे. असं आम्हाला आता दिसतंय की ह्या आठवड्यामध्ये हा विषय संपायला पाहिजे, कारण बरेचसे दिवस झालेले आहेत आणि येत्या या 3-4 दिवसामध्ये संपल असं दिसतं. सुनील तटकरे जे आहेत ते एका सुनील तटकरे जे आहेत ते क्रिकेटच्या स्पर्धेत गेलेले होते सामन्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी एक वक्तव्य, त्यांचं एक सूचक असं वक्तव्य आहे की अंपायरने जर एक निर्णय दिला तर त्याच्यावरती गोंधळ केला तर थर्ड अंपायर मात्र त्याच पद्धतीचा निर्णय देतो. म्हणजे खरं कळतं आणि असं काही नाही. एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह्यू मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते. एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच अंपायर हे काही देव नसतात, तरी निर्णय दिला जातो, परंतु थर्ड अंपायर असतो, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो. तर त्या प्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल. काळजी करायचं कारण नाही आहे. हे बघा, प्रश्न असा आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने सांगणार, बोलणार, सगळं होणार. आज आम्हाला खात्री आहे की CM साहेब असतील, DCM असतील, हे योग्य निर्णय घेतील आणि रायगड जिल्ह्याला न्याय दिला जाईल असं आम्हाला वाटतं. ऑपरेशन टायगरची धास्ती ठाकरे गटाने घेतलेली, त्यामुळे एकावर एक बैठका त्यांच्या लोकप्रतिनिधींची त्यांनी आयोजित केली. ह्या अशा मिटिंगा जर त्यांनी अगोदरच घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती, परंतु ही वेळ आणून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. कारण शिंदे साहेब हे सामान्य माणसाचे नेते आहेत आणि ते काम करत आहेत आणि काम करत आहेत, लोकांना विश्वास वाटतो आहे, म्हणूनच लोक आज त्यांच्याकडे आकर्षले गेले जात आहेत आणि अनेक लोक आज लाईनीत आहेत. येत्या एक आठवड्याभरामध्येच कोकणामध्ये परत आणखीन बऱ्याच मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोक येऊ घातलेले आहेत. साहेबांचा वेळ मिळेना, परंतु साहेबांचा जरी वेळ नाही मिळाला तरी आम्ही उदय सामंत असतील, मी असेल आणि आमचे काही आमदार असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जे येणाऱ्या लोकांचा पक्षप्रवेश करणार आणि संघटनेची राजन साळवी सुभाष बने यांच्यानंतर आता वैभव नाईक हे देखील जी चर्चा चालू आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगणार, काही गोष्टी गुप्त पण ठेवायला लागतात, परंतु योग्य वेळेला तुम्हाला ते सांगितलं. पण सर राजन साळवींवरती ACBची चौकशी होती, त्यानंतर त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. आता ACBची चौकशी जी आहे ती वैभव नाईकांवर सुरू आहे, मग त्यांचा पक्षप्रवेश होईल असं काय नाही. चौकशी झाली म्हणजे काय तो आरोपित झाला अशातला भाग नाही आहे. चौकशी जी काय आहे त्याला ते सामोरं जातील आणि त्यातून जे काय निर्णय ते आम्ही करू. कोकणातल्या आमदारांची चांगला यश मिळतं सर, असंही तटकरे म्हणणार आहेत. कॅप्टन जर पूल असेल तर चांगलं यश मिळतं. ठीक आहे. आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं. आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही, फक्त रायगडनेच तेवढे आम्ही लाज राखली, एवढं लक्षात ठेवावं. दळवी साहेबांनी विश्वास व्यक्त केलाय की आता आठवड्याभरात पालकमंत्रीपद हे तुम्हालाच मिळणार आहे. आता शुभमुहूर्त कधी निघणार आहे, नेमका काय निर्णय होणार आहे, कधीपर्यंत बातमी येईल? आहेत आमचे सहकारी मित्र, त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे आणि कधी कधी आपलं मन पण सांगत असतं, त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो. आम्ही सरळ मार्गाने चालणारी मंडळी आहोत, वाकडे तिकडे वाट करत नाही. जे असेल ते स्पष्ट बोलायचं, पुढं चालायचं, एवढं काय त्याच्यावरती काळजी करायचं कारण नाही आहे. परंतु एक वस्तुस्थिती आहे की रायगडमधल्या जवळजवळ 70% लोकांचं म्हणणं आहे की भरतशेठ पालकमंत्री व्हावे, ही त्यांनी इच्छा प्रकट केली. कोकणातल्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पाडणार आहे. कोकणातले अनेक विकास प्रकल्प मार्गी लावायचे, विशेषतः कोस्टल रोड असेल, मुंबई गोवा हायवे असेल, जो रायगडमध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे. इतरही विकास प्रकल्प आहेत मतदारसंघात, ते मार्गी लावण्यासंदर्भात बैठक आहे. येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आम्ही निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा लोकांना काही शब्द दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जी काही कामं ठराविक महत्त्वाची आहेत ती अर्थसंकल्पामध्ये यावीत, या बजेटमध्ये. आणखीन काय कोणाच्या अडीअडचणी आहेत त्यासाठी खरं म्हणजे आजची मिटिंग आहे
आणि त्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. मुंबई गोवा हायवे रायगडमध्ये अपूर्ण आहे. आलं त्याच्यामध्ये तो विषय येईल आणि तो आम्ही मार्गी लावतो. तसं काम बऱ्यापैकी चालू आहे. फक्त इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास याचं आता टेंडर निघतं आहे आणि तेही एका महिन्यामध्ये काम सुरू होईल अशा प्रकारचं आम्ही आजच सकाळी सीईना विचारलं आणि आज साहेबांच्याही कानावर घालतो, कारण साहेबांनीच येऊन गणपतीमध्ये पाहणी केली होती आणि त्याला आता गती मिळालेली आहे. बाकी रस्त्याचं काम, पुलाचं काम, ओव्हरब्रिज सगळं चालू आहे आणि ह्या पावसाच्या आत जास्तीत जास्त सुरळीत कसं होईल हे आम्ही पाहतो.